उपअधीक्षक भूमिलेख या नात्या चर्चेत सतत राहणारे कार्यालय आहे। कधीही या कार्यालयात फेरफार, मिळकत पत्रिका, मोजणी नकाशासाठी नागरिकांची तुडुंब गर्दी पाहावयास मिळते। अनेक नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व व्यापारी जनता आपले कामे घेऊन या कार्यालयात येतात। परंतु या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी सर्रास दुपारच्या टायमिंगला आपल्या शिदोरीचा आस्वाद घेतात। शिदोरीचा आस्वाद खमंग असल्याने थोड्या वेळाने जांभोळ्या देत देत 4 ते 4:30च्या सुमारास घराकडे पलायन करतात। ऑनलाईन कामे सर्वत्र चालू असताना दिग्रस भूमी अभिलेख कार्यालय ऑफलाईन चालत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून दिवसाढवळ्या शासनाचा पूर्ण पगार घेऊन कार्यालयाची वेळ न होऊ देता अगोदरच कार्यालय सोडून घरी जाण्यासाठी पोबारा होताना विदर्भ मीडियाच्या प्रतिनिधीने त्यांना कैद केले आहे। काही महिन्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतानाची बातमी ताजी असताना देखील जैसे तेची भूमिका अभिलेख कार्यालयाकडून पाहावयास मिळत आहे। गणेश बोकळे 4:30 वाजता एसटी बस स्थानकमध्ये अमरावतीच्या बसची वाट पाहत होते, तरी शासनाची दिशाभूल, कामचुकार व शासकीय पगार पूर्ण उचलून शासनाचे दिवाळे काढण्याचा प्रकार वेठीस रोखून सर्वसामान्य जनतेला होत आहे। हा त्रास थांबवावा व भूमिलेख कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवावी, जेणेकरून दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांना लगाम बसेल, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल। याची तक्रार जमाबंदी आयुक्त पुणे, लोकशाही दिन यवतमाळ यांच्याकडे झाली आहे व दुपारी अधिकारी कर्मचारी कार्यालयातून शिदोरी खाल्ल्यावर कामचुकार करून पळून जातात अशी तक्रार उपसंचालक अमरावती अजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे। यवतमाळवरून व्हीसीएन न्यूज करिता ज्ञानराज ढोरेसह कॅमेरामन सदानंद जाधव यांचा हा वृत्तांत।